नमस्कार. सुमनधाम हॉस्पिटलमध्ये परवा आपल्या 7 मैत्रिणी इथं ट्रीटमेंटसाठी आल्या. त्यांना वेगवेगळी थेरपी दिल्या. त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते, तर त्यांच्याच तोंडातून त्यांचे अनुभव ऐका. नमस्कार, मी सुमनधाममध्ये वडगाव शेरीमधनं आमच्या 7 जणींच्या ग्रुपसह इथं मैत्रिणी ज्येष्ठ महिला इथे आलेलो होतो. आणि पहिल्यांदा मला इथे येताना मनामध्ये खूप धाकधूक होती की आपल्या इथे काय होऊ शकतं, काय व्यवस्थित सगळं. पण तरी आम्ही आलो. एक नैसर्गिक उपचार करण्याची आमची मोठी महत्त्वाकांक्षा होती आणि ती इथे येऊन आम्ही पूर्ण सफल केल्यासारखं आम्हाला वाटतं. इथं आल्यानंतर आम्हाला जे आपुलकीचं आनंदाचे क्षण लाभले आणि इथला हा निसर्ग तो आम्हाला खूप खूप भावला. इथला हा निसर्ग पाहूनच आमचा निम्म आजार नाहीसा झाला. तसं पाहिलं तर मी जो मागच्या 2 महिन्यामध्ये चिकनगुन्ह्याने खूप आजारी होते. मला नीट सांधेदुखीमुळं चालता येत नव्हतं. माझ्या हाताने मी काही काम करू शकत नव्हते. पण इथं मला इतक्या आपुलकीनं आणि इतक्या चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळाली की मी आता 4 दिवसानंतर मी उद्या घरी जाणार आहे. तेव्हा मी मात्र माझ्या पायाने चांगल्या प्रकारे चालू शकेल. आणि मी सर्वांना अगदी आग्रहाने सांगते की आपल्या निसर्गाजवळ जर जायचं असेल, आपला जर आनंद आपल्याला जीवनाचं साफल्य करायचं असेल तर आपण अवश्य इथं यावं आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे त्याचा आपण नक्की आनंद लुटा. इथं ज्या सगळ्या थेरपी दिल्या जातात त्या खूपच उत्तम आहेत आणि त्या आपण कुठेही पहिल्यांदा आपल्याला मिळत नाही. सगळं साहित्य अगदी सुसज्ज अशी प्रयोग त्यांची साधन व्यवस्था इथं आहे. आणि जी डॉक्टर मंडळी आहेत ती इतकी प्रेमानं ते सगळं करतात. त्यामुळं ह्या वास्तूचा, इथल्या दत्त मंदिराच्या, दत्तगुरूंच्या प्रभावाचा आमच्यावर त्यांच्या आनंदाचा आमच्यावर खूप प्रभाव पडला आहे. आणि इथले जे संयोजक आहेत, इथले जे व्यवस्थापक आहेत, जे श्रीयुत मुंडलिक सर आणि त्यांच्या मिसेस यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य देऊन आमचं हे खूप उत्तम आदरार्थी केलं. आणि याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आमच्या ग्रुपतर्फे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. सगळ्यांचे तर्फे सांगितलं तिने. तुमचा वैयक्तिक अनुभव सांगा. आता तुम्हाला कोणती ट्रीटमेंट आवडली, काय वाटलं? नमस्कार, मी सुनंदा चव्हाण. चिंचवडवरनं मी निसर्गोपचार ट्रीटमेंट घेण्यासाठी इथं 18 तारखेला आले. त्याच्यानंतर मला जे काही शारीरिक व्याधी होत्या किंवा मला जे काही आजार जास्त वाटत होता तो इथल्या ट्रीटमेंटने बराचसा आता कमी झाल्यासारखं वाटतं आहे. इथलं वातावरण, इथले डॉक्टरचे सगळे फील्ड आणि हे सगळं पाहून इथले कामगार लोक म्हणा किंवा इथले जे मेन आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य करून आमच्या प्रेमाची विचारपूस करून अगदी घरातल्यासारखे त्यांनी आम्हाला वागणूक दिली. आणि पुन्हा पुन्हा इथं आम्हाला यावंसं आत्ताच वाटतंय. पुढील आणखी काही काळात आमच्या 5-6 महिन्यानंतर यायची इच्छा झाली तर आम्ही पुन्हा इथे येऊ. आणि असंच आम्हाला त्यांनी सहकार्य केलं, याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे. इथं वृद्धाश्रमाचं तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय असेल ते सांगा. काय ट्रीटमेंट मिळाली, काय नाही. नमस्कार, मी विमल कवी. मला पहिल्यांदाच त्रास होत होता आणि रक्त कमी म्हणून सांगितलं. त्यामुळं यावं का न यावं ह्याच विचारात मी होते. परंतु आले मी मैत्रिणींच्या बरोबर. मला तसं हे माहिती आहे, नवलीबाईंच्या बरोबर मी बरेच वेळा इथं आलेली आहे. परंतु इथं आल्यानंतर खूप छान ट्रीटमेंट मिळाली आणि डॉक्टर पण इथले खूप छान आहेत आणि सगळीच ट्रीटमेंट अतिशय सुंदर मिळाली. त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. नमस्कार, मी शारदा प्रकाश डमडेरे. मी इथं आले. पंचधाम ते पंचकर्म ह्या शब्दाचा मला अर्थ अजिबात माहीत नव्हता. अजिबात. पंचकर्म म्हणजे काहीतरी करतात बाबा एवढं मला माहीत होतं. पण हा अनुभव घेण्यासाठी आणि हे सगळं माहीत करून घेण्यासाठी मी इथं आले आणि मला त्याचा खूप 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 अनुभव आला. माझं जरा पाठीचं दुखणं थोडं जरा रिलॅक्समध्ये झाले मी. बाकी मला काय BP शुगर असतं, ह्यांनी BP शुगर वारंवार तपासत होते. हे डॉक्टर सगळे चांगले. मुंडलिक सर तर बाबा देव माणूस आहे. खूप 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 तो पेशंटची काळजी घेतात. खूप ते
अगदी आपल्या आईवडिलासारखे, आम्ही म्हातारी माणसं सगळी आईवडिलासारखे सांभाळलं आम्हाला त्यांनी 3 दिवस. खरंच खूप छान आहे त्यांची त्यांची मंडळी म्हणजे आमची सुनबाई झाली ती. तिने पण आम्हाला खूप छान छान खाऊ पिऊ तर काय घरी खाणार नाही असं खायला घातलं. खूप छान. आणि दत्त महाराजाच्या मंदिराची पण दर्शन झालं. आमच्यासाठी 10-15 मिनिटं त्यांनी आरती थांबवली. किती म्हणजे त्यांना आमच्याबद्दल आस्था आहे. खूप खूप असाच परमेश्वर त्यांना खूप खूप सद्बुद्धी देवो. आणखीन त्यांची अशीच वारंवार प्रगती हो, आमची तब्येत छान हो, आम्ही वारंवार येत राहो, ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवते. आता पुन्हा आपण डॉक्टर मुस्कानला 2 शब्द बोलायला लावूया आणि नंतर बाकी बोलूया. हा, ट्रीटमेंट बोला. बद्दल सांगा ना. कोणती ट्रीटमेंट कोणती बद्दल दिली? कोणसा ट्रीटमेंट दिया था आप बताइए. डॉक्टर मुस्कान आम्ही हा, ठीक आहे. टाईप हे करून घेतो. हा, मैं सांगा. डॉक्टर मुस्कान स्रोटिया सुमन धाम में रेसिडेंशियल मेडिकल ऑफिसर की पोस्ट पे नेचुरोपैथी फिजिशियन हूँ. यहाँ पे जो 7 लेडी फीमेल्स का ग्रुप आया वो बहुत ही कोऑपरेटिव थे, जिसको मैंने सभी कंडीशन के अकॉर्डिंग ट्रीटमेंट दिया, जिसमें आपका फुल बॉडी मसाज हो गया, जानू बस्ती, कटी बस्ती, हाइड्रोथेरेपी में स्पाइनल स्प्रे, हिप बाथ, इमर्शन बाथ, हॉट फुट बाथ, शिरोधारा, जो भी मेजर ट्रीटमेंट थे वो सब कवर किए गए. और जितने भी मेडिटेशन दिया था. योगा मेडिटेशन ये सभी दिए गए और इनने भी बहुत अच्छे से कोऑपरेट किया सभी फीमेल्स ने, और काफ़ी अच्छा रिस्पॉन्स है. आप सभी से मैं यही प्रार्थना करती हूँ कि सुमन धाम में एक बार आइए और अपना ट्रीटमेंट लीजिए. धन्यवाद. बघा आता यांचे बाकीच्यांचे अभिप्राय घेऊया. तुम्ही बोला, तुम्हाला कोणतं म्हणजे काय वाटत होतं, कोणता? नमस्ते, मी रत्नमाला नवले. या ठिकाणी हे जे सुमनधाम आहे या ठिकाणी मी जवळजवळ 5-6 वर्षापासून आम्ही देवाच्या दर्शनाला, किंवा हे जे आहेत मुंडलिक सर, हे माझ्या मिस्टरांचे खास दोस्त आहेत, त्यांच्यामुळे आम्ही इथे येत होतो. आणि हे सगळं मला माहीत होतं कसं. आणि जेव्हा आम्ही मागच्या वेळेस या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आलो त्यावेळेस संपूर्ण त्यांचं जे निसर्गोपचार केंद्र आहे याची माहिती घेतली आणि मैत्रिणींना सांगितली आणि त्यांना सांगितलं चला आपण तिथं जाऊया, प्रत्येकीचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. असं ठरवून आम्ही हे एक सगळ्यांच्या अडचणी दूर सारून एका दिवस ठरवला आणि 18 तारखेला आम्ही या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण प्रत्येकाचे पेन होत होते, कुणाचे पाठीमध्ये, कुणाचे मणक्यामध्ये, कुणाचे पायामध्ये. या ठिकाणी उपचार करून सगळ्यांना आता खूप चांगलं बरं वाटतात. आणि मुस्कान मॅडम, जाधव सर आणि जर्शी सर तसेच मुंडलिक सर यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप छान ट्रीटमेंट दिली. प्रत्येक आजारावर प्रत्येकाला वैयक्तिक त्यांची मुस्कान मॅडमनी माहिती घेऊन वैयक्तिक प्रॉब्लेम त्यांनी लिहून काढले आणि त्या प्रकारे आम्हाला ट्रीटमेंट दिली. आणि याच ठिकाणी त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यापासून त्यांनी स्वतःचा फायदा न पाहता माणसांचं, येणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य कसं सुधरेल, त्यांना बरं कसं वाटेल, ते आनंदी कसे राहील, हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. आणि या ठिकाणी ते खूप मोठं आणखीन एक कार्य करतात. वृद्धाश्रम ते फ्रीमध्ये चालवतात. त्याचप्रमाणे दत्त मंदिरामध्ये दत्तगुरूंची सेवा करतात. आणि हे असंच सगळी खूप भरभराट होऊ दे आणि सगळ्यांना इथं येणाऱ्यांना सगळ्यांना खूप छान आराम मिळू दे, सगळ्यांचे रोग दूर होऊ दे, हीच त्यांची प्रार्थना असते आणि माझी प्रार्थना आहे. सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजूबाजूच्या पंचकृष. नमस्कार, मी शोभना बेंडे. मी पिंपळणीला करून आलेली आहे. आमच्या ग्रुपमध्ये नवले मॅडमनी मला सांगितलं होतं की आपण पंचकर्म करण्यासाठी जाणार आहे. तर मी त्यांना सांगितलं मलाही तुमच्याबरोबर न्या पंचकर्म करण्यासाठी. माझी डायबिटीजचे आता ह्या महिन्यामध्ये रिपोर्ट खूप जास्त हाय येत आहेत, खूप शुगर वाढते, तर मी तुमच्याबरोबर येते. आणि मुस्कान मॅडमनी, जर्शी सरांनी, जाधव सरांनी तर ते डॉक्टर असल्यामुळे भरपूर त्यांनी प्रयत्न केले शुगर कमी व्हावी. पण पर्सनल मुंडलिक सरांनी इतकं माझ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन हे केलं की नाही तुमचं हे मी पूर्ण बरं करणार. होईल आमचे प्रयत्न तेच आहे. होईल, सगळं नॉर्मल होऊन जाईल. बऱ्यापैकी सुधारणा झालेलीच आहे. तर मंडलिक सरांच्या आणि सगळ्या डॉक्टर स्टाफला खूप खूप धन्यवाद देते. आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद म्हणजे दुवा आणि औषधाचा दवा या दोन्ही मला साथ देऊन लवकरात लवकर मला फरक पडावा आणि मी पुन्हा आपल्याकडे येऊन बऱ्यापैकी माझी मानसिक पण खूप घेतली की तुम्ही नक्की बरे होणार आणि मला ही आशा वाटते की मी नक्की बरी होईल.
तुम्ही रडल्या, आम्हाला रडायला आलं. आजूबाजूच्या पंचक्रोशीत लोकांना मोफत उपचार करतात ते सांग. हा, ते सांगू आपण तसं काही नाही. हा. नाही, तुम्ही सांगा. नमस्कार, मी सुनंदा एडके. मी पुण्याहून आलेली आहे आणि इथं सुमन धाम म्हणून आहे निसर्गोपचार केंद्र. आणि हे केंद्र मंडलिक सर हे स्वतः चालवतात आणि चालवतात म्हणजे काहीही मोबदला न घेता चालवतात, हे त्यांचं विशेष आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या निसर्गोपचार केंद्रात येण्याआधी मला माझ्या 1-2 मैत्रिणींनी सांगितलं होतं की अगं तिथं जाते तू, पण तुला खूप त्रास होईल, आल्यावर तुला हे होईल. ते विचारत पडले आता काय करावं, जावं का नाही जावं. परत म्हटलं होत्या असाही त्रास होतोच आहे, मग आल्या उपचार केल्यावर त्रास झाला तर होऊ द्या झाला तर, म्हणून मग मी ठरवलं की जायचं म्हणून. आणि मग मी आमच्या नवले मॅडम आहेत त्यांची खरंच खूप कृपा म्हणायची की त्यांनी मला सुचवलं की या तुम्ही म्हणून. आणि मग मी त्यांच्याबरोबर इथे निसर्गोपचार केंद्रामध्ये आले. इथं शुगर, डायबिटीस, थायरॉईड, तुमचं माझ्या पायाच्या पोटऱ्या दुखत होत्या, पाठ मान सगळ्यावरचे ते उपचार त्यांनी इथं केले. आणि आस्थेने चौकशी केली, हे करायचं का, हे झालं का, आता बरं वाटतंय का. झाल्याबरोबर लगेच विचारतात कसं काय वाटतंय, बरं वाटतंय का. त्यामुळे इतकं म्हणजे मनातून हे झालं की निम्मा आजार तिथंच बरा झाला त्यांच्या प्रेमळ बोलण्यातून याच्यातून. आणि दुसरं म्हणजे त्या मुस्कान मॅडम, त्यासुद्धा आल्याबरोबर त्यांनी आमचं सगळं एंट्री घेतली, सगळी कार्ड बीड बनवून हे केलं. आणि त्यासुद्धा इतक्या प्रेमळ मनाने बोलतात करतात सगळ्या. जशी सर, जाधव सर सगळ्यांनी इतक्या आपुलकीने आणि आस्थेने चौकशी केली आमची. त्यामुळे आमचे आजार आता बरेचसे पूर्ण बरे झाले म्हटले तरी चालेल. आणि आम्ही आता परत इथं येणार आहोत अशी आमची हे आहे. आणि हे जे मंडलिक सर आहेत हे नुसतं इथंच येणाऱ्या लोकांचे, निसर्गोपचार केंद्रामध्ये येणाऱ्या लोकांचेच उपचार करतात असे नाही, तर त्यांच्या पंचक्रोशीमध्ये जे कोणी राहत आहेत गावं वगैरे, गावातले लोक वगैरे, त्यांचे सुद्धा ते मोफत उपचार इथे करतात. हे इथं आल्यावर आम्हाला समजलं. आणि शिवाय ते वृद्धाश्रम वगैरे पण चालवतात. खरंच त्यांची खूप मोठी ही जगाला देणगी आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. एवढे बोलून माझी शब्द पुरे करतो.